रेशम रेशम वहिनी दिल दीवाना आज तेरा भाई खुश है. खुश आहे. आपलं नाव आहे गुरु आणि गिनती तिथनच होत्या सुरू. पण गुरु भाऊ त्याला काय गंडवलं तुम्ही? त्याला कळलंच नाही रे, तेजा आपला दोस्त आहे. आपण त्याला गंडवलं नाही, आपण खेळी केली खेळी. लक्षात ठेव, राजकारणात थेट बोलून चालत नाही. काय येणार आहे, तेजाला जर खरं खरं सगळंच कळलं असतं तर आपलं टार्गेट कसं पूर्ण होणार. तेजाला जर कळलं असतं नाऱ्या की या रेशमनं आपल्या बुडावर हाणले तर तो तिला उचलायचा त्यानं इडाच घेतला नसता. उचलला असता नाही, अजिबात नाही. तेजाला पण माहित नाही तोच आपलं प्याद झालाय. पण राधा, आपण खरं वहिनीला उचलणार आहे काय? उचलणार म्हणजे 100% उचलणार. 100%. रेशम डोलीत बसायला नाही म्हणली, आता तिला मी झोळीत घेणार. तिने नाकारली डोली, केली तिची जोळी. जोडी खाली ठेवा, जड होईल जड होईल. जोडी खाली ठेवा. रेशमला झोळीत बसवायला आपल्याला मदत करणार माई साहेबांचा वारस रमावतीचा आवाज. काय आज येणारे टायडीला बघायला? हो, त्यांचा फोन आलता. ते काय म्हणले की आजच भेटूया म्हणून. ए वैदू बाळा, तुला रजा मिळेल का? आई अगं आई, कसं शक्य आहे? आज दुसरा दिवस आहे माझा जॉबवर. अगं बर ठीक आहे, राहू दे, मी बघून घेईन. तसं पण ते संध्याकाळीच येणार आहेत, फक्त लवकर ये घरी. नीट पाया पड. हा हो नाही काय आहे, आज माझ्या स्नेहाताई आणि परेश जीजूंची भेट होणार आहे. काय काय म्हणली? जीजू आगाऊपणा करू नकोस, मला माहिती काय नाही होणार. काय नाही होणार आहे? काय नाही होणार आहे? नाही, हिचं ठरलं नाही. मग एक काम करूया, आपण मीटिंग कॅन्सलच करून टाकूया ना. कॅन्सल कोण म्हणलं कॅन्सल? आता का? आमची प्रियंका चोप्रा. आता काय खरं नाही आहे. तुला उशीर नाही होते का? पारुषा तोंडाची पळ. मी काही चिरून देऊ का? तू काय नको करू, आणि ते पीठ पण चिवळू नको. हा, तुझा पार्लरला जाऊन ये जा. बघतीस काय अशी? जा. जा जाऊन ये. गुरु आला, त्यानं त्याच्या लवशिपचं सांगितलं, सगळं बरोबर आहे, सगळं मान्य आहे. पण हे पळवा पळवीचं काय मला पटलेलं नाही. का प्रेम आहे त्यांचं? हो, प्रेम त्यांचं त्यांना निस्तूर दे की. तुम्ही कशाला त्याला आपल्यात पडताय? बघा तेजदा, हे पळवा पळवीचं प्रकरण म्हणजे आगीसारखं आहे.
भडका उडाला 1 मिनिट पण लागणार नाही आणि एकदा का भडका उडाला की विजवाला वर्ष पुरणार नाही. मी म्हणतो तुम्ही या भानगडीत पडूच नका. थंड राहीच, उगाच माझं डोकं भडकवू नकोस. तू जसा माझा दोस्त आहेस ना तसा तो पण माझा दोस्त आहे. आणि दोस्त जर अडचणीत असेल तर मी त्याच्या मागे उभं राहणार, कळलं? आणि या दोस्ताच्या अडचणीत आणणार असं सांभाळून बोल. एका दोस्तासाठी दुसऱ्या दोस्ताची कॉलर धरली तुम्ही. अरे त्याचा किती जीव आहे तिच्यावर. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला मदत करायला पाहिजे का नाही त्यांची? आपण जर त्यांची मदत केली तर आपल्या लवशिपच्या वेळेला पण आपली कोणतरी मदत करेल ना. आणि थंडर, तुला तर माहिती आहे माझं किती प्रेम आहे हानकी बडीवर. पण एकदा माझं म्हणणं ऐका तर. तुझं म्हणणं ऐकायला येळ नाही माझ्याकडे. आधीच उशीर झालाय. काय आपलं हार्ट इथं आहे खरं, पण धडकन बँकेत आहे. चल, उशीर झालाय. चल. दाभाडे मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वैदेही. गुड मॉर्निंग पूजा. गुड मॉर्निंग दाभाडे ताई. आज उशीर झाला? आज शाळेमध्ये पालक सभा होती ना. ओके. बरं ऐका ना मॅडम, काल ते आजोबा आले होते ना, देशपांडे आजोबा. त्यांच्या KYCचं काम बाकी आहे. सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या टेबलवर ठेवलेले आहेत, फक्त सही करून देता का मला प्लीज? बघते. हा वैदेही, आज डब्याला काय आणलं? आमच्या आईच्या हातची स्पेशल गवार. पूजा, हा आज डब्याला काय आणले? आज ढोबळी मिरचीची भाजी. वैदेही ताई, तुम्हाला मॅनेजर साहेबांनी बोलवलं. ओके. चलो, बुलावा आया है. सकाळ सकाळ. सर, मी आय कम इन? हां ये बस. सर, काही लेजेस आहेत, हे आपल्याला आजच्या आज पूर्ण करायचे. ओके. सर, एवढं सगळं आजच संपवायचंय का? हो. काय ना, तुझ्या आधी जो माणूस होता तो सगळी कामं अर्धवट टाकून गेलाय. आणि आज ऑडिटर येणार आहेत ना, त्यामुळे आज कितीही उशीर झाला तरी आपल्याला हे काम पूर्णच करावं लागणार. हो, त्यांचा फोन आलता. ते काय म्हणले की आजच भेटूया म्हणून. ए वैदू बाळा, तुला रजा मिळेल का? का? एनी प्रॉब्लेम? नो सर, प्रॉब्लेम मेसेज नाही आहे. ऍक्च्युली माझी सख्खी मोठी बहीण आहे ना, तिला आज मुलगा बघायला येणार होता, म्हणून फक्त. पण डोंट वरी सर, हे काम पूर्ण झाल्याशिवाय मी इथून अजिबात हलणार नाहीये. ग्रेट. तुम्ही नका काळजी करू. थँक्यू.
मी काय करतो, तुम्हाला पार्टी ऑफिसला सोडतो आणि बँकेत जातो. ते विवाह सोहळ्याचं मॅनेजरकडे जरा काम आहे, म्हणजे लवकरात लवकर मी व्हायला पाहिजे, एवढंच. जालिंदर, गाडी बँकेकडेच वळव. नाही पण तुम्हाला आधी मी तिकडे सोडतो की. बॅलन्स बाकी आहे तो चेक करू, गाडी बँकेकडेच नेऊ. अहो पण मी लेजर मागवतो हवं तर, उगाच तुमचं फेरफटका कशाला तिकडं. जालिंदर, गाडी बँकेकडे वळवतोय आपण. घे बाबा बँकेकडे. माई साहेब आले, माई साहेब आले, माई साहेब आले, माई साहेब, माई साहेब आले. मागे वा, मागे वा. सांगा ना तिला. वैदेही कामात लक्षच नाही तिचं. मॅनेजर कुठे? मॅनेजर. हॅलो जालिंदर मामा. अरे माई साहेब. मी बघतो, एक मिनिट. वैदेही, वैदेही. हो सर, एक शेवटची 10 मिनिटं द्या. 2 एंट्रीज बाकी आहेत, त्या झाल्या की आजचं काम डन. अगं हातातलं काम बाजूला ठेव, आधी फिरा. माई साहेब आले. काय झालं सर, म्हणजे सगळे असं का बघतायत? अच्छा, मॅडमना अकाउंट ओपन करायचंय का? एक सेकंड, जस्ट फॉर्म घेऊन. पोरी, लईच फॉर्म मध्ये आहेस तू. माईंचं अकाउंट तू ओपन करणार? तुझं अकाउंट कायमचं क्लोज करतील त्या. सॉरी, तेच म्हणायचंय तुला. एक काम कर, शांतपणे त्यांचं पाय धर आणि माफी माग. सर काय बोलताय तुम्ही? म्हणजे
पाया पडून माफी मागायची? करेक्ट ऐकलंयस तू. तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय? हो ताई, जालिंदर म्हणाले ना, माफी मागायची तर पाया पडून माफी मागायचीच, नाहीतर नाहीतर काय सर? सर यांना तुमच्या भाषेत सांगा, नाही तर मला माझ्या भाषेत समजवावं लागेल. एम्प्लॉई आहे हे विसरायला लावू नका मला. अगं वैदेही, अगं माग माफी. एक मिनिट थांबा, सगळी थांबा. एवढं सगळ्यांनी बोलण्याची गरज नाहीये, मीच सांगतो तिला. वैदेही, अगं माफी मागणं आणि विषय संपून टाक एकदाचा. हा सर पण एवढं काय चुकलंय माझं? इथे आपले मालक नौकर असं नातं आहे का? आणि नाही मागितली माफी तर? नुसतं छू केलं ना तर येऊन लचकत ओढतील तुझं. मालक आणि नोकर काय, नुसती ही बँकच नाही तर अख्खी रामावती आमच्या मालकीची आहे. एवढे अंगावर येणार आहेत का ते? यासाठी एवढी मोठी शिक्षा का? स्वतःला शाणी समजतेस ना तू? सामान्य शिष्टाचार पाळता येत नाही का? नाही मॅडम, मी शिष्टाचार पाळतेच. मगाशी फक्त जरा बिझी होते, माझं खरंच लक्ष नव्हतं. आणि अचानक सगळे एवढं ओरडायला लागले, मला कळलंच नाही ना सर की का ओरडतायत, कशामुळे ओरडतायत. आता चूक काय आहे तेच माहीत नसेल तर माफी कशी मागायची? मॅडम तुम्हीच सांगा, सॉरी फक्त म्हणायचंय का ते वाटूनही घ्यायचंय? मॅडम मी जेन्युइनली बिझी होते, माझं खरंच लक्ष नव्हतं. तुम्ही कस्टमर म्हणून जरी आला असतात ना तरी हाय हॅलो म्हणून मी नक्की ग्रीट केलं असतं तुम्हाला. माईनं कस्टमर म्हणतीस? माईनं कस्टमर म्हणतीस? जालिंदर, वाटलो आम्ही यांना कस्टमर. चांगलंय, बिझी होत्या बाई, होतं असं कधी कधी. वेळणकर, यांना माहित नाही आम्ही कोण. तुम्हाला माहिती आहे ना? हो, मग सांगा. हो मी सांगतो. वैदेही, अगं त्या बँकेच्या सर्वे सर्व आहेत. मालक आहेत त्या. अच्छा, म्हणजे संचालिका आहेत? नाही सर, संचालिका आपल्या पुष्पा मॅम आहेत ना?
त्यांची पोस्ट काय कळेल का? तो वैदेही मी तुला कसं समजून सांगू आता? पिळणकर, आता समजवायचं नाही, दाखवून द्यायचं. केबिन मध्ये या. हो आलो. चला समजवायचं नाही आता. चला चला चला. माहींची गाडी इथं? माई बँकेत का आले असतील? त्याच्यात मी म्हणतोय माघारी घ्या. गाडी रिवर्स मारा. चला. नाही काय करायला लागलेस तू? थांब जरा. थांबू आपण थोडा वेळ. आणखी बडीला भेटायला आलोय आपण. असं न भेटता कसं जाणार? अहो माई आहेत कशाला उगीच. थांब थोडा वेळ. वाट बघू. काढा प्रिंट. माई साहेब, मी काय म्हणत होतो? काय म्हणताय? ती वैदेही चांगली मुलगी आहे. एक संधी द्या ना तिला. जालिंदर, गोरक्ष पिळणकर असं टायपिंग करा आणि काढा प्रिंट. नाही 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 माई, मी देतो ना प्रिंट. करा सही. हो करतो. सर काय झालं? वैदेही ठीक आहे. तर सर हे टर्मिनेशन लेटर आहे सर.